तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिला नारळ का फोडत नाहीत. आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरता गेलो असताना तिथे आपण बघतो की आपल्याला पुरुष नारळ फोडताना दिसतात, पण तिथे आजपर्यंत कधी आपण महिलेला नारळ फोडताना बघितलं नाही. एखादी महिला मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर पूजा करीत असताना इकडे तिकडे पाहत असते. अशा वेळी एक लहान मुलगा, युवक किंवा पुरुष जाताना दिसला तर ती त्याला नारळ फोडून देण्याची विनंती करते. तो व्यक्तीही मुकाट्याने तिची मदत करीत नारळ फोडून देतो. मला का नारळ फोडून मागत आहात असा प्रतिप्रश्न कोणीही करीत नाही. मात्र ज्यांना यामागचे कारण माहीत नसते त्याला विचार करीत असतो, याचं नेमकं कारण काय, महिलांना फोडत नाहीत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. यामागचे मोठे कारण, पूजा करताना नारळ असणे गरजेचे असते. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की नारळ चढवल्याने पैशाची समस्या व धनसंपत्ती बद्दल समस्या दूर होतात. पूजेनंतर हेच नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र हे नारळ स्त्री कधीच फोडत नाही. मात्र स्त्री नारळ का फोडत नाही हे अनेकांना माहीत नाही. तर पहिलं कारण असं की प्रजनन क्षमतेशी जुळलेलं महिला नारळ फोडत नाही. त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेलं आहे. महिला बीजरूपात बाळाला जन्म घालतात. अगदी अगदी त्याच्याशी नारळाचा संबंध आहे. म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. दुसरं कारण, नारळाला मानतात मानवाचं प्रतिरूप. शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की जे ब्रह्मऋषी विश्वामित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली. मात्र हे विश्व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर उतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता नारळात वास करतात असे मानले जाते. 3 देवतांच्या उपस्थितीमुळे महिलांनी नारळ फोडू नये असे म्हणतात. नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते, ज्यावर देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. तर मित्रांनो, महिला नारळ फोडत नाहीत यामागची ही काही होती कारणे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.